नमस्कार दर्शक श्रोते हो. आपण पाहत आहात आपलं लाडकं यूट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्वदर्शनचा होस्ट मी कमलाकर सावंत. मंडळी, दररोजच्या प्रमाणे आजचाही दिवस आनंद घेऊन आलेला आहे. प्रत्येक दिवसाच्या आनंदाचा तुम्ही आस्वाद घ्या, दुःख विसरून जा आणि नव्या जोमानं जीवनासाठी समोर जा. मंडळी, आपण जे सदर चालवतो त्या सदराचं नाव आहे चर्चा तुमची आमची. आणि चर्चा तुमची आमचीमध्ये परवा परत एकदा गीता कुमारी शिंदे नावाच्या मॅडमने एक प्रश्न विचारला होता की होय बघा, गीता अर्थात भगवद्गीता, या भगवद्गीतेचं नेमकं रहस्य तुम्ही काय आहे जर आम्हाला सांगितलं तर आम्हाला त्याचा फायदा होऊ शकेल. जेणेकरून गीता आम्ही वाचली पण सगळं ज्ञान आम्हाला मिळालं असं नाही. आणि योगायोगाने माझं नाव गीता आहे, तर गीतेचं रहस्य सामान्य माणसासाठी काय असायला हवं. मंडळी, गीताताईंचं अगदी मनपूर्वक स्वागत, अभिनंदन. भगवद्गीतेचं नेमकं रहस्य काय यावर अनेक जण विचारतात, चिंतन करतात, आणि तोच भाग आज आपण घेतो आहोत. भगवद्गीतेचं रहस्य म्हणजे काय यावर आपण चर्चा करूया. श्रीमद भगवद्गीता ही केवळ एक धार्मिक ग्रंथ नसून ते जीवन जगण्याचं शास्त्र आहे. शिवाय एका सामान्य माणसासाठी गीतेचं रहस्य अत्यंत सोप्या शब्दामध्ये या ग्रंथामध्ये सांगण्यात आलेलं आहे. म्हणजेच त्यात जे काही मुद्दे आहेत त्यातला पहिला भाग आहे कर्मयोग. कर्मयोग म्हणजे काय तर कर्तव्याला प्राधान्य. गीतेचं सर्वात मोठं रहस्य म्हणजे काय, फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करीत राहणं. आणि आपल्या हातात फक्त प्रयत्न असतात, निकाल नाही. जेव्हा आपण निकालाची चिंता सोडून कामावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा आपण ताण विरहित असतो आणि आपल्या कामाचा दर्जा हा निश्चितपणे अधिक सुधारलेला असतो, यात शंका नाही. दुसरा मुद्दा आहे की मनावर नियंत्रण ठेवणं. अर्जुन हा आपल्यासारखा सामान्य माणसाचे एक प्रतीक आहे, ज्याचे मन सतत इतरत्र फिरत असते. श्रीकृष्ण सांगतात की मन हे वाऱ्यासारखे चंचल आहे आणि त्यामुळे आपला योग्य अभ्यास होऊ शकत नाही आणि वैराग्यसुद्धा खऱ्या अर्थानं आपल्याला सांगता येणार नाही. म्हणजेच आपण आपल्या मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि त्यामध्ये आपल्याला यश मिळवता आलं पाहिजे. हेही या गीतेचं रहस्य सांगत असताना सामान्य व्यक्तींना, सामान्य माणसासाठी यामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश करताना सांगितलेला आहे. गीता रहस्य सांगत असताना तिसरा मुद्दा आहे स्थितप्रज्ञता किंवा समतोल राखणे. जीवनात सुख किंवा दुःख, जय आणि पराजय, मान आणि अपमान येतच राहणार आहे. त्यामध्ये खरं रहस्य हे आहे की सुखात तुम्हाला हुरळून जाता कामा नये, दुःखात कोलमडून पडणे बरोबर नाही. आणि खऱ्या अर्थानं अशा पद्धतीनं एका दृष्टीनं समतोल जगणं जगता आलं पाहिजे. परिस्थिती कोणतीही असो, मनाचे संतुलन ढळू न देणे हीच खऱ्या अर्थानं भक्ती आहे. पुढचा मुद्दा जर विचारात घेतला तर भीतीचा त्याग आणि आत्मबळ. नैन छेदंती शस्त्राने या श्लोकाद्वारे श्रीकृष्ण सांगतात की आत्मा अमर आहे. सामान्य माणसासाठी याचा अर्थ असा की मृत्यूची किंवा अपयशाची भीती बाळगू नका. भीती माणसाला कमकुवत करते. आपण शरीराच्या पलीकडे जाऊन विचारांनी आणि कर्माने स्वतःला सिद्ध केले पाहिजे. आणि त्या पुढचा मुद्दा आहे शरणागती आणि विश्वास. जेव्हा आपणाला वाटते की सर्व मार्ग बंद झाले आहेत तेव्हा ईश्वरावरील आपली श्रद्धा त्याला अधिक बळ देत असते. अर्थात स्वतःचे 100% योगदान द्या आणि बाकी गोष्ट निसर्गावर किंवा देवावर सोडून द्या. म्हणजेच तुमच्या मनाला शांतता मिळणार आहे. याचाच अर्थ असा आहे की आपण शरीराच्या पलीकडे जाऊन विचाराने आणि कर्माने स्वतःला सिद्ध करणे अपेक्षित आहे. म्हणजेच ज्याला आपण शरणागती आणि विश्वास असं म्हणत असतो. थोडक्यात सांगायचं जर झालं तर भगवद्गीता सांगते की तुझी लढाई तुलाच लढायची आहे, पण तू एकटा नाहीस. तुझा धर्म किंवा तुझं कर्तव्य प्रामाणिकपणे पाळणे हाच या ईश्वरप्राप्तीचा मार्ग आहे. शिवाय महत्त्वाची टीप देताना गीतेमध्ये सांगितलं जातं की गीता वाचण्यासाठी तुम्हाला संन्यासी होण्याची गरज नाही आहे, तर संसारात राहून आपली कर्तव्य उत्तम रीतीने पार पाडली तर गीतेचा खऱ्या अर्थानं तोच संदेश आपल्याला मिळाला आहे असं समजायला हरकत नाही. तुम्हाला गीतेतील एखाद्या विशिष्ट श्लोकाचा अर्थ बघत बसण्यापेक्षा संपूर्णपणे गीता तुम्हाला जीवनामध्ये खऱ्या अर्थानं धाडसानं जगायला, शिवाय शांतिदूत म्हणून जगायला, शिवाय दुःख आणि सुख पचवायला आणि आपलं कर्तव्य पार करण्यासाठी मदत करत असते. आणि हेच खऱ्या अर्थानं गीतेचं रहस्य आहे. मंडळी, आपण श्रीमद भगवद्गीतेचं रहस्य जाणलं आहात.
आता यावर तुम्ही जास्त विचार करणं अपेक्षित आहे आणि सुखदुःखाच्या पलीकडे जाऊन मनावरचं नियंत्रण तुम्ही मिळवून तुम्ही तुमच्या कर्मावर अढळ श्रद्धा ठेवत ईश्वराच्या भक्तीप्रमाणे काम करीत राहणं अपेक्षित आहे. मंडळी, या ठिकाणी गीतारहस्य संपतं. पण तुम्हाला पुन्हा एकदा विनंती आहे की अद्यापपर्यंत जर आपण सर्वदर्शन यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितपणे सबस्क्राईब करा आणि त्याबरोबरच आवडलेले सगळे एपिसोड्स लाईक करा, शेअर करा. आणि हो, तुम्हाला सांगायचं राहिलंच, आपल्या सदराचं नावच आहे की चर्चा तुमची आमची. तुम्हाला एखादा विषय जर आवडला असेल तर त्यावर चर्चा करण्यासाठी जरूर प्रश्न विचारा किंवा एखादा प्रश्न इतर मित्रांनी, मैत्रिणींनी, बंधू भगिनींनी विचारला असेल त्यावरही चर्चा करून तुम्ही तुमचं उत्तर देऊ शकता. अर्थात तुमच्या नावानिशी आम्ही आमच्या चॅनलवर ते उत्तर देतो. चला मंडळी, आजच्या दिवसासाठी रजा घेऊया आणि दिवसभरासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.